एकनाथ शिंदे बोलतात, थेट जाऊयात। लोकसभेला देशामध्ये मोदीजींचे हात बळकट केले, महायुतीमध्ये विधानसभेला महायुती जिंकली। हे स्थानिक पातळीवरचं जे काही कार्यकर्त्यांच्या भावना असतात, अपेक्षा असतात निवडणूक लढवण्याची, त्यामध्ये निवडणूक आम्ही विरोधात लढवली याचा अर्थ मित्राचे शत्रू नाही झालो आम्ही। त्यामुळे आमचा शत्रू महाविकास आघाडीचा आहे आणि तोच राहणार आहे। साहेब, कालच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आणि फडणवीस साहेबांच्या मध्ये 2 खुर्च्या होत्या, त्यामुळे जे ते एक काय हे तुम्हीच प्रश्न, तुम्हीच उत्तर, हे तुम्हीच घडवता सगळं। अरे मध्ये ज्यांचा सत्कार होता, नीता भावे अंबानी, मुकेश अंबानी हे तिथे येणार होते। त्या खुर्च्या म्हणजे ते सत्कार मूर्ती होते, एका बाजूला मुख्यमंत्री होते, दुसऱ्या बाजूला मी होतो। हे तुमचं सगळं आहे ना, हे जरा काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज, TRP साठी या अशा तरी मनगडंत गोष्टी थोड्या थांबवा। नाराजी नाके वगैरे काय नाही का? अरे आता काय महसूल मंत्र्यांनी मतदारांना दमदाटी दिली। एक मिनिट थोडं साड्या। तर आज एकनाथ शिंदे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। 3 ठिकाणी त्यांच्या प्रचार सभा होणार आहेत आणि सध्या ते सोलापुरात पोहोचलेले असून सध्या कार्यकर्ते त्यांच्या भेटी घेतात। दरम्यान माध्यमांशी बोलत असताना त्यांनी स्पष्ट केलंय की आमचा लढा हा मवियातील नेत्यांच्या विरोधातच आहे। महायुतीमध्ये ज्या चर्चा सध्या सुरू आहेत नाराजीच्या, त्यांना काही अर्थ नाही असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। सत्कार मूर्तींना बसायला मध्ये जागा होती असं स्पष्टीकरण ते देत आहेत, कारण कालच्या मुंबईतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे उपस्थित होते, मात्र त्यांच्यामध्ये काहीशी नाराजी आहे अशी चर्चा रंगली होती।